कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम। सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। स्मरण तयाचे होता साचे चित्ती हर्ष नमावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे। अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून, जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून। आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप। ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष, वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश। श्री ज्ञानेश्वरी गौरव। श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा, बहुत सुकृते लाभली जगा। पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाचिया। भक्तिभावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण। जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे। जीवा शिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी। प्रकटे सोहम भाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र। स्वामी स्वरूपानंद वंदन। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद। आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद। परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा। प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्याचा पुतळा। अहंकार सांडुनी धरावे पावन श्री गुरुचरण। श्री गुरुवरुनी टाकावी की काया कुरवंडून। नयन मनोहर स्वरूप सुंदर वारंवार पहावे। श्री गुरुनामी नित्य अंतरी निशिदिनी रंगुनी जावे। जसे अलंकापूर तसे ते पावस भूवैकुंठ। सोहम भावनांद तो तिथे स्वरूप शांती दूत। स्वरूपानंदा नमिता झाला प्रसन्न नारायण। प्रसन्न होता प्रसन्न चित्ता प्रसन्नता संपूर्ण। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शांति शांति। अकारण करुणा वरुणालय भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या पवित्र कृतीचं
ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं आपण चिंतन करत आहोत आणि 9व्या अध्यायाचं आपलं चिंतन चाललेलं आहे. आणि यामध्ये सर्व वेद इत्यादिकांच्या माध्यमातून जाणण्यास केवळ परमात्माच योग्य आहे असा काल विचार आपण करून आलेलो आहोत. परंतु काही अविवेकी लोक भगवंताची भक्ती करण्याच्या ऐवजी या वेदादिकांच्या माध्यमातून यज्ञाधिक कार्य करतात. म्हणजे भगवत भक्ती व्यतिरिक्त अन्य गोष्टी करतात. त्यांची गती कशी होते या संबंधामध्ये जो विचार व्यक्त केलेला आहे त्याचा विचार आज आपण करणार आहोत. त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा सद्गतिं प्रार्थयन्ते स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोक मश्नन्ति दिव्यान् दिवि देव भोगान्. या श्लोकाचा अर्थ असा की यज्ञातील होत्र, आध्वर्यव, उद्गात्र या 3 कर्मांकरता ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद या 3 वेदांना जाणणारे, सोमपान करणारे व त्या योगाने ज्यांची पापे धुतली गेली आहेत ते याज्ञिक यज्ञद्वारा माझं यजन करून स्वर्गलोकाच्या गतीची इच्छा करतात आणि पुण्याचं फळ असलेल्या इंद्रलोकाला प्राप्त होऊन त्या स्वर्गामध्ये दिव्य आणि देवांना भोगण्यास योग्य अशा भोगांना भोगतात. आता बघा, ज्याप्रमाणे आंधळ्याला गरुडाचे पंख असले तरी ते उपयोगी नाही, त्याप्रमाणे ज्ञानावाचून केलेलं कोणतंही कर्म किंवा सत्कर्म हे केवळ श्रमरूपच कसं राहतं याचा विचार या श्लोकापासून सांगितलेला आहे. स्वामी म्हणतात, वर्णाश्रम धर्मे वर्तोनी किरीटी कसोटी जे होती विधी मार्गा. अभंग क्रमांक 597 पासून पुढे आजचा विचार. कैसे तिन्ही वेद डोलविती मान कौतिके यजन चाले जेव्हा. तर भगवान म्हणतात, अर्जुना असं पहा की आश्रम धर्माच्या आचरणाने वेदविहित मार्गाला जे आपणच कसोटी होतात, म्हणजे शुद्ध सोनं कोणतं हे कसोटीवर घासल्याने जसं कळतं त्याप्रमाणे शुद्ध वैदिक मार्ग कोणता हे ज्यांच्या आश्रम धर्माच्या आचारावरून कळतं. आता इथे आपल्या अभंग ज्ञानेश्वरीमध्ये वर्णाश्रम धर्मे या ठिकाणी जो स्टार दिलेला आहे ना, तर धर्माचा विचार करत असताना वर्णधर्म, आश्रम धर्म, वर्णाश्रम धर्म, निमित्त धर्म, गुणधर्म आणि सामान्य धर्म असे काही प्रकार सांगितलेले आहेत. तर आपापल्या वर्णाला अनुसरून असलेल्या त्यांच्या आचरणावरून किंवा आश्रम धर्माच्या आचरणावरूनच शुद्ध वैदिक मार्ग कोणता आहे हे कळतं. किंबहुना सहजप्रमाणे यज्ञ करत असतानाही त्यांनी लिलीने म्हणजे खेळासाठी जरी यज्ञ केला तरी सुद्धा वेदाचं मस्तक आदराने डोलतं, इतकी त्यांची यज्ञक्रिया अचूक असते. आणि यज्ञक्रिया प्रत्यक्षच ज्यांच्या पुढे फळासह उभी राहते. असे जे दीक्षित आहेत, जे सोमपान करणारे आहेत, जे आपणच यज्ञाचं स्वरूप होतात, पण त्यांनी या पुण्याच्या नावाने पापच मिळवलं आहे असं जाण. म्हणजे ज्ञानावाचून केलेली क्रिया, सत्कर्माचं अनुष्ठान हे व्यर्थ ठरतं. आणि ते कर्म कसे आहेत तर
छोटे नाही, फार मोठे मोठे सत्कर्म आहे. आणि म्हणून हा विचार यज्ञाचा त्यामध्ये केला गेलेला आहे. किंबहुना सकाम यज्ञ यागादी कर्म करून इंद्र झालेले, ब्रह्मदेव झालेले किंवा सकाम उपासना करून वैकुंठाला गेलेले हे सद्गतीला गेले, पण यांना ज्ञान नाही म्हणून संसार चक्रातून बाहेर पडत नाहीत. आणि सद्गती म्हणजे न संपणारी इस्टेट आहे. तिथे एक कल्पापर्यंत राहता येतं, पण स्वर्गाधिपती जरी झाला तरी शेवटी त्याचे दिव्य भोग भोगण्याचं पुण्य संपतं ना, याला काय करावं. आणि म्हणून ही गोष्टच विस्तृतपणे सांगण्याकरता भगवंतांनी या श्लोकामध्ये उपक्रम केलेला आहे. लक्षात घ्या, दिव्य शरीराने पुण्याचं फळ म्हणजे उच्च भोग भोगता येतात. यातना शरीराने पापाचं निकृष्ट फळ भोगता येतात. आणि मनुष्य शरीराने भगवत सेवा करता येते, असं आहे. म्हणून मनुष्य जन्माला फार महत्त्व आहे. मनुष्य शरीर जर आपण पाहिलं तर मल मूत्र रोग राई इत्यादी अनेक गोष्टी येतात. पण दिव्य शरीर जर पाहिलं तर दिव्य शरीरामध्ये मलमूत्र रोग राई नाही. आणि ते संसारातलं उच्च स्थान आहे. त्यालाच जे कर्मकांडी आहेत ते मोक्ष म्हणतात. पण या ठिकाणी देखील सदेह मोक्ष नाही. आणि लक्षात ठेवा, सदेह मोक्षाला नाथ सांप्रदायिक वारकरी मोक्ष म्हणत नाहीत. म्हणून वेदांतामध्ये अशरीरी मोक्ष आहे. किंबहुना वेदांत शास्त्रकार सोडून सगळे शास्त्रकार सशरीरी मोक्ष मानतात. कसा प्रकारे बघा, न्यायवैशेषिकांचा मोक्ष जीवस्वरूपापर्यंत जाण्याचा आहे. सांख्ययोग्यांचा मोक्ष आत्मस्वरूपापर्यंत जाण्याचा आहे. आणि वेदांताचा मोक्ष ब्रह्मस्वरूपापर्यंत जाण्याचा आहे. आणि ब्रह्मस्वरूपापर्यंत पोहोचणाराचा मोक्ष हा अशरीरी आहे. आत्म्यापर्यंत जीवापर्यंत जाणाराचे जे मोक्ष असतात ते सशरीरी असतात. लक्षात घ्या, चार्वाक दर्शनकार मलमूत्रयुक्त स्थूल देहालाच आत्मा आणि मोक्ष मानतात. मीमांसकांचा दिव्य शरीरी मोक्ष आहे. न्यायवैशेषिकांच्या मते अशरीरी पण जड मोक्ष आहे. सांख्यांच्या मते अशरीरी पण चित मोक्ष आहे. योग्यांच्या मते अशरीरी सच्चिदानंद आत्मरूप मोक्ष आहे. वेदांतामध्ये अशरीरी आत्मा ब्रह्मरूप होणं म्हणजेच असा मोक्ष सांगितलेला आहे. मग असा जो मोक्ष आहे ना, तो मिळवण्याच्या ऐवजी जे असे यज्ञ याग करतात, आयुष्यभर आपापल्या वर्ण आश्रम धर्माचं काटेकोर परिपालन करतात, की ज्यांच्याकडे पाहूनच आचार धर्म कसा असावा हे स्पष्ट आपल्याला समोर उदाहरण उभं राहतं. अशा या सोमपान करणाऱ्या याज्ञिकांनी यज्ञ केले तर यज्ञाच्या माध्यमातून पुण्य नाही म्हणे पापच जमा केलं म्हणतात भगवंत. आणि हे भगवंत स्वतः बोलतात. मग का यज्ञ कर्म करणं हे काही पाप आहे काय? तर यज्ञ कर्माचा निषेध करण्यामध्ये भगवंताचं तात्पर्य नसून ते यज्ञकर्म चित्तशुद्धी करता किंवा निष्काम भावनेने न आचरण करता जर दिव्य भोग प्राप्त व्हावेत, स्वर्गाधिक लोक प्राप्त व्हावेत या करता जर केले जात असतील तर मग मात्र ते यज्ञ यागाधिक हे शुद्ध पुण्य नसून ते मिश्रित पुण्य आहे. म्हणजे पाप मिश्रित पुण्य आहे असं माना. म्हणून त्याला पापच म्हटलं गेलेलं आहे. तसं जे पूर्ण शुद्ध सोनं नाही ते हिनकसच म्हणावं जाते का नाही? मग त्यामध्ये सोनं तर आहेच आहे, परंतु कसं झालं ते शेवटी हिनकसच झालं, पूर्ण शुद्ध नाही. त्याप्रमाणे मग या यज्ञ यागाधिकातून निर्माण होणारं जे काही पुण्य ते पूर्ण शुद्ध पुण्य नाही. म्हणून
602 क्रमांकाच्या अभंगापासून पहा की जे 3 वेदांना जाणून 100पर्यंत यज्ञ करून त्या यज्ञद्वारा त्यांनी वस्तुतः माझं यजन केलंय, म्हणजे परमात्म्याचंच यजन केलं. पण असं असतानाही देवालाच डावलून भ्रमाने त्यांनी स्वर्गाची इच्छा केली आहे. उदाहरण, एखादा दुर्दैवी भिकारी कल्पवृक्षाच्या खाली बसून झोळीला गाठी देत असतो आणि मग स्वतःचं दैन्य करण्याकरता, दारिद्र्याचे दुःख भोगण्याकरता तिथून भिक्षा मागण्याकरता जातो. हे जसे त्याप्रमाणे ज्यांनी 100 यज्ञांच्या माध्यमातून किंवा द्वारा माझं यजन केलं आणि स्वर्ग सुखाची इच्छा केली, मग आता त्यांचं ते कर्म शुद्ध पुण्य आहे काय? तर नाही. मग शुद्ध पापच नव्हे काय? तर उत्तर देता येईल की होय, खरोखर पापच आहे ते. म्हणून सांग म्हणावे का ह्या ते पुण्याचार, पापची साचार नव्हे का हे? याला काही पुण्याचार म्हणायचं का? हा खरोखर पापच आहे. म्हणून सांगतात, माझ्या प्राप्ती वाचून म्हणजे भगवत प्राप्ती वाचून स्वर्ग प्राप्त करून घ्यावा, हा तर अविचारी लोकांचा पुण्यमार्ग आहे. परंतु विचारी लोक जे आहेत ते त्या मार्गाला विघ्न आणि नुकसानच समजतात. आणि म्हणून त्या मार्गाचा त्याग करतात किंवा विघ्नते म्हणून उपेक्षिती, त्या मार्गाची उपेक्षा करतात. म्हणजे सकाम कर्माचा निषेध आहे. बरं लक्षात घ्या, पुढे 18व्या अध्यायामध्ये आपल्याला यज्ञ, दान, तप हे करावेच असं भगवानच आग्रहाने सांगणार आहेत. आणि किंबहुना मागे 3ऱ्या अध्यायामध्ये आपल्या उन्नतीकरता आपण यज्ञ केलाच पाहिजे असं चिंतन केलेलं आहे. आणि 14 प्रकारच्या यज्ञांचाही आपण विचार करून आलेलो आहोत. आणि मग असं असताना हे यज्ञ यागादी कर्म करणं हे सदोष जर मानलं तर पूर्वीच्या विवेचनाला व्यर्थता येईल की नाही. परंतु मुख्य तात्पर्य यज्ञ संस्थेच्या विरोधातलं नाही आहे. सकाम रीतीने केलं जाणारं जे काही यज्ञ कर्म आहे त्या संदर्भात आहे. म्हणून म्हणतात, एरवी पापाने नरकाचं दुःख प्राप्त झाल्यावरच त्या दुःखाच्या सापेक्ष स्वर्गाला सुख हे नाव आहे. परंतु या सापेक्ष सुखाशिवाय कमी जास्त न होणारा अखंड आणि अबाधित जो आनंद आहे तेच माझं स्वरूप आहे. म्हणजे स्वर्गात सुख आहे हे कशाच्या सापेक्षाने? नरकामध्ये होणाऱ्या ज्या काही यातना आहे, दुःख आहेत त्याच्या सापेक्षतेने. परंतु भगवंताचं जर नित्य निरतिशय आनंद स्वरूप पाहिलं तर त्याच्या सापेक्षतेने हे स्वर्गातलं सुख सुद्धा कसं वाटतं? तर दुःखच वाटतं ना. कारण की त्यामध्ये 2 दोष आहेत. काय दोष आहे? तर सातिशयता आहे. सातिशयता म्हणजे काय? कमी जास्तीपणा आहे त्या स्वर्गसुखामध्ये. म्हणजे कर्म करून या स्वर्ग लोकाला जे गेलेले आहे त्यांना प्राप्त होणारं सुख आणि मुळातच देव कोटीमध्ये जे जन्माला आलेले आहेत त्यांना प्राप्त होणारं सुख, यामध्ये महद अंतर आहे. आणि भगवंताचा आनंद स्वरूप असा आहे की ज्याच्यामध्ये कमी अधिकपणा नाही. म्हणून सांगतात, अर्जुना, माझ्याकडे येत असताना स्वर्ग आणि नरक यांच्या प्राप्तीची साधन असलेल्या पुण्य पापांच्या 2 प्रकारच्या वाटा म्हणजे चोरांच्या आडवाटा आहेत. चोर जसा मुख्य वाटेला सोडून आडवाटेने चोरी करण्यास जातो, त्याप्रमाणे माझ्या प्राप्तीची म्हणजे शुद्ध पुण्याची वाट सोडून स्वर्ग नरकाकरता सकाम पुण्य आणि पाप करणं म्हणजे आडवाटेने जाणेच आहे. आणि म्हणून सांगतात की पुण्य हे ज्याचं बाह्य स्वरूप आहे
अशा पापाने स्वर्गाला जाता येतं. आणि पाप हे ज्याचं बाह्य स्वरूप आहे अशा पापाने नरकाला जाता येतं. आणि मग ज्या योगाने भगवंताला प्राप्त होता येतं तेच शुद्ध पुण्य आहे असं जाणा. आणि यज्ञ करणारा यजमान हा माझ्या व्यापक स्वरूपामध्ये अभिन्न रूपाने असतानाही ज्या कर्माने नित्यानंद स्वरूप असलेला मी दुरावतो, म्हणजे माझं ज्ञान होत नाही, त्या कर्माला पुण्य असं म्हणताना जीभ तुटून पडणार नाही काय? स्वामी तर म्हणतात, सर्व मदंतरी असोनिया जीव दुरावे मी देव जेणे कर्मे तया पुण्य कर्म ऐसे संबोधिता न तुटे का पार्थ जीभ तेथे. म्हणजे तात्पर्य असं आहे की कोणतंही कर्म करा परंतु त्या कर्माचा संबंध भगवंताशी असला पाहिजे. त्या कर्माने देवाची प्राप्ती झाली पाहिजे. आणि ज्या कर्माने देवाची प्राप्ती होत नाही, इतरच भोगांची प्राप्ती होते, आणि अशा त्या कर्माला जर पुण्य म्हणायचं असेल तर जीभ तुटून पडू नये काय? पण भगवान म्हणतात, असो, ही प्रासंगिक पाप पुण्यांची चर्चा पुरे. आता चालू प्रकरणातला विषय ऐक. म्हणजे ते दीक्षित अर्थात यज्ञ कर्मामध्ये कंकण बंधन झालं, हातामध्ये आपण तो नाडा बांधतो ना, की तो यज्ञव्रतामध्ये दीक्षित झाला असं म्हटलं जातं. असे जे यज्ञ करणारे याज्ञिक दीक्षित आहेत ते माझं यजन करून स्वर्गभोगाची इच्छा करतात. आणि मग मी प्राप्त होत नाही असं जे आतून पापरूप पुण्य आहे त्या लाभलेल्या पुण्याच्या बळाने स्वर्गाला जातात. मग आता स्वर्ग कसा आहे माऊली सांगतात. कारण की कसं आहे, 2 प्रकारचे पदार्थ आपल्याला शास्त्रकारांनी सांगितले. एक दृष्ट पदार्थ आणि दुसरा अदृष्ट पदार्थ, किंवा त्याला अनुश्राविक असंही म्हणतात. दृष्ट या शब्दाचा अर्थ आपल्याला प्रत्यक्षात दिसणारा, प्रत्यक्षात आपल्या अनुभवाला येणारा, आपल्या इंद्रियांच्या टप्प्यात येणारा जो पदार्थ असतो त्याला दृष्ट पदार्थ असं म्हणतात. आणि ज्या पदार्थाविषयी आपल्याला केवळ ऐकायला मिळालेलं आहे, अजून पाहिलेला नाही आहे, त्याला अदृष्ट किंवा अनुश्राविक पदार्थ असं म्हणतात. मग मृत्यूलोकामधले जेवढे काही भोग आहेत, जेवढे पदार्थ आहेत, हे कसे आहेत? दृष्ट पदार्थ आहेत, म्हणजे ते आपल्याला दिसणारे आहेत. पण स्वर्ग हा कसा आहे तर हा अदृष्ट आहे, म्हणजे पाहिलेला नाही आहे. म्हणून आपण म्हणतो मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. आणि गंमत आहे, ज्याने पाहिला तो कसा आहे स्वर्ग ते सांगायला खाली येत नाही. त्यामुळे स्वर्ग आहे की नाही आणि खरंच कसा असतो याविषयी नक्की काहीच सांगता येत नाही. होय, परंतु अशा देखील स्वर्गाधिक लोकांच्या विषयी ज्ञानोबारायणसारखे जे क्रांतदर्शी महात्मे आहेत ते मात्र सांगू शकतात. आणि म्हणून माऊलींनी या ठिकाणी त्या स्वर्गाचं वर्णन केलेलं आहे. ज्या स्वर्गामध्ये अमरत्व हेच सिंहासन आहे, त्यानंतर ऐरावतासारखं भारदस्त वाहन आहे. जेवढे काही गज जाती आहे, म्हणजे हत्तींची जाती आहे, त्या जातीमध्ये ऐरावत हा सर्वश्रेष्ठ आहे. हा पूर्ण पांढऱ्या रंगाचा आहे. आणि आपण जे हत्ती पाहतो त्या हत्तीला 2 सुळ्या असतात की नाही, याला 4 सुळ्या असतात. याच्या गंडस्थळाच्या ठिकाणी मदाबरोबर अमृताचाही श्राव असतो, असं ऐरावताचं पुष्कळ वर्णन केलेलं आहे. मग ऐरावतासारखं उत्तम स्थान आहे. ऐरावत रत्न थोर असं म्हटलेलं आहे जगद्गुरु तुकोबरायांनी देखील. आणि या स्वर्गातील राजधानीचं नाव काय आहे? अमरावती. विदर्भातली नव्हे बरं,
खरं असं आहे ती आम्रावती बरं. म्हणजे मूळ या नगराचं नाव कौंडिन्यपूर असं होतं. या कौंडिन्यपुराचे राजा भीष्मक होते. आणि त्या ठिकाणी अंबा मातेचं जे मंदिर, त्या मंदिराच्या अवतीभोवताली त्यांनी आंब्यांची बाग लावलेली होती. एक अशी रांगेत असलेली ती आंब्यांची झाडं होती. त्यामुळे मालिकेला रांगेला अवती असं देखील म्हटलं गेलेलं आहे. आम्र अधिक अवती बरोबर आम्रावती असा मुळामध्ये शब्द आहे, पण त्याचाच अपभ्रंश झाला पुढे अमरावती. आणि अमरावती या शब्दाचा अर्थ होतो स्वर्गलोक. म्हणून त्या काल्याच्या प्रसंगामध्ये आले बघा, आजी ओस अमरावती काला पहावया येती. अमरावती, अमरावती हे राजधानी आहे. बरं, या स्वर्गात काय आहे? अणिमा महिमा गरिमा इत्यादी महासिद्धींची भांडारं आहेत. स्वर्गात अमृताचे कोठार आहेत. आणि स्वर्गामध्ये कामधेनूंची खिल्लारं आहेत. कामधेनू एक प्राप्त झाली तर सर्वच कामना पूर्ण होतात. ज्या वेळेला त्या वसिष्ठ महामुनींचा विचार केला तर त्यांच्याकडे विश्वामित्र आले किंवा तो कार्तवीर्य वगैरे आल्याचं वर्णन आहे. त्यावेळेला वसिष्ठांनी त्या कामधेनूच्या सहाय्याने 10,000 सैन्यासहित आलेल्या राजाला सोन्याच्या पात्रांमध्ये पंचपक्वान्नाचं भोजन दिलेलं आहे. कामधेनूचा परिणाम हा. पण स्वर्गामध्ये असे कामधेनूंचे कळपचे कळप आहेत. ज्या स्वर्गामध्ये इंद्रादिक देवांचा समुदाय आहे, म्हणजे एकेकाळी इंद्रादिकांचीच यज्ञद्वारा चाकरी करणाऱ्या यजमानांची सेवा करतो. हा जो काही इंद्र आदिक देवांचा जो समुदाय आहे ना, तर हा समुदाय सेवा करतो. कुणाची करतो? की मृत्यूलोकामध्ये ज्यांनी इंद्रादिक देवांची सेवा केली त्या साधकाची, तो साधक स्वर्गात आल्यानंतर इंद्रादिक देव त्याची सेवा करतात. बरं, जिकडे तिकडे चिंतामणींचे राजमार्ग आहेत, सडका आहेत. आता एक चिंतामणी जर हाती आला तर सगळ्या चिंता नष्ट होतात. पण त्या चिंतामणींच्या सडका आहेत. ज्या ठिकाणी करमणुकी करता कल्पवृक्षांच्या पुष्पवाटिका आहेत, बागा आहेत. ज्या ठिकाणी चित्ररथादी गंधर्व उत्तम रीतीने गायन करतात, रंभा मेनकेसारख्या अप्सरा नृत्य करतात आणि सर्व अप्सरांमध्ये मुख्य असलेली उर्वशी ही अंतःपुरात कामविलास करणारी आहे. ज्या स्वर्गामध्ये स्वतः कामदेव शय्यागृह झाडून स्वच्छ ठेवणार आहे, चंद्र जिथे पाणी शिंपडतो आणि म्हटल्याबरोबर काम करण्यास धावणारा वाऱ्यासारखा चपळ चाकर ज्या ठिकाणी आहे, नोकर ज्या ठिकाणी आहे, बृहस्पती ज्यामध्ये मुख्य आहेत, असे स्वस्ती वाचन करणारे वैदिक ब्राह्मण ज्या स्वर्गात आहेत आणि सभेला शोभा आणणारे आस्थान पंडित ज्या ठिकाणी आहेत, जिथे स्तुती स्तोत्र गाणारे वसु रुद्र आदित्य मरुद्गण विश्वेदेव इत्यादी पुष्कळ देव आहेत आणि जिथे रांगेने उभं राहून मानवंदना करणारे लोकपाळ आहेत, मानाची पदवी संपादन केलेले घोडेस्वार आहेत आणि रत्न खचित झूल घातलेला उच्चैश्रवा नावाचा घोडा ज्या ठिकाणी आहे. तर असं त्या सगळं या स्वर्गसुखाचं वर्णन केलेलं आहे. असं जे स्वर्ग सुख आहे त्याची ते इच्छा करतात. म्हणजे यज्ञयागादी करून स्वर्गाची इच्छा करतात. प्रश्न सहज निर्माण होतो ना, काय असं त्या स्वर्गामध्ये की त्या स्वर्गप्राप्ती करता म्हणून इथे एवढे कष्ट करायचे, अपार कष्ट करून
त्या स्वर्गाला जायचं. मग अरे बाबा एवढं त्या ठिकाणी स्वर्गामध्ये आहे म्हणून त्या स्वर्गात जाण्याची अपेक्षा करतात. माऊली सांगतात अशा स्वर्गाला ते याज्ञिक लोक प्राप्तही होतात यज्ञाच्या माध्यमातून. परंतु जोपर्यंत पुण्यांश आहे, पुण्याचा लेश आहे, तोपर्यंतच या स्वर्गामध्ये त्यांना उपभोग प्राप्त होतो. मग याचा अर्थ पुण्य संपल्यानंतर काय होतं सांगतात लगेच पुढच्या श्लोकात. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशन्ति एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना गता गतं काम कामा लभन्ते. म्हणजे ते याज्ञिक तो विस्तृत स्वर्गलोक भोगल्यानंतर पुण्य क्षीण झालं की मर्त्यलोकामध्ये पुन्हा येतात. आणि याप्रमाणे 3 वेदांनी सांगितलेल्या कर्ममार्गाचं अनुसरण करणारे परंतु भोगाची इच्छा करणारे जे याज्ञिक आहेत ते या प्रकारे येणे आणि जाणे या आयासाला, त्रासालाच प्राप्त करून घेतात. मग म्हणजे आता आपण पाहिलं ना मागच्या श्लोकाच्या व्याख्यानामध्ये की असे ते स्वर्ग भोगतात, परंतु कुठपर्यंत. असो हे पुण्यांश तो वरीच देख ऐसे स्वर्ग सुख भोगती. ते सांगितलेलं स्वर्गसुख जोपर्यंत पुण्यांश आहे तोपर्यंत त्यांना मिळतो. परी त्या पुण्याची संपताची पुंजी ओसरते तेजी इंद्रत्वाची. मग त्याच भव्य दिव्य लोकातून येती परतो न मृत्यू लोकी. पण त्यांच्या पुण्याची पायरी म्हणजे शेवटची मर्यादा संपून जाते आणि त्याचबरोबर अंगावर चढवलेले जे इंद्रपणाची कृत्रिम उटी असते ती पूर्ण उतरून जाते म्हणे. आणि मग पुन्हा मृत्यू लोकामध्ये ते माघारी येतात. कसे तर याला दृष्टांत दिलेला आहे. वेशेची या भोगी संपता संपत्ती उभे करी नाती दाराशीही तैसे लज्जास्पद होत असे जीवन तया पुण्यहीन याज्ञिकांचे. म्हणजे ज्याप्रमाणे वेशेच्या भोगात सर्वस्व जाऊन शेवटी उरलेली 1 कवडी देखील खर्ची पडली तर तिच्या दारालाही धक्का देता येत नाही, त्याप्रमाणे शेवटचा पुण्याचा लेश संपल्यानंतर त्या दीक्षिताचं म्हणजे त्या याज्ञिकाचं कर्मकांडी करणाऱ्याचं जे लाजिरवाणं जीवन आहे ते काय वर्णन करून सांगावं. मग याप्रमाणे ज्यांनी पुण्य करून स्वर्गाची इच्छा केली ते अखंड जवळ असलेल्या मला चुकले, माझ्यापासून दूर गेले. आणि दुसरं असं की त्यांना प्राप्त झालेला अमरपणा किंवा देवपणा हाही व्यर्थच झाला. आणि तिसरं असं की शेवटी पुन्हा त्यांना मृत्यूलोक प्राप्त झाला की नाही. मग मृत्यूलोकामध्ये काय कसं तर मृत्यूलोकात आईच्या उदररूपी कोठारात पिकून 9 महिने पूर्ण होईपर्यंत विष्ठेच्या थरात उकडून पुन्हा पुन्हा जन्मून पुन्हा पुन्हा मरतात. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबरायांनी देखील असं म्हटलेलं आहे, काय सांगू गर्भीच्या यातना मज भोगिता नारायणा मांस मळ मूत्र जाणा तुझ क्षणोक्षणा ध्यातसे. या गर्भातील दुःखाचं काय वर्णन करावं देवा. अनंत दुःख आम्हाला भोगावं लागतं. असो मग हे पुन्हा मृत्यू लोक येतात. कसे येतात? मातृगर्भातच येतात आणि त्यानंतर अनंत प्रकारचं दुःख त्या गर्भाशयामध्ये भोगून मग जन्माला येतात. पण जन्माला आल्यानंतर पुन्हा मरण, मेल्यानंतर पुन्हा जन्म, जन्मानंतर पुन्हा मरण, अशी अनर्थ परंपरा त्यांची कायम चालू राहते. माऊली म्हणतात, एखाद्याला स्वप्नामध्ये द्रव्याचा साठा अनायासे सापडला तरी पण जागे झाल्यानंतर जसा तो सर्वच हरपून जातो, त्याप्रमाणे या वेद जाणणाऱ्या याज्ञिकाचं स्वर्गसुख
हे आभासिक आहे असं जाणावं. आणि म्हणून अर्जुना, तो याज्ञिक वेदज्ञ जरी झाला किंवा असला तरी सुद्धा मला न जाणल्यामुळे वाया गेला आणि त्याने जीवनामध्ये काहीही मिळवलं नाही. किंबहुना त्याने केलेला श्रम कसा आहे तर सांगतात की तरी जाण तैसा व्यर्थ तो बापुडा, दाण्याविण कोंडा पाखडीला. त्याप्रमाणे कणस टाकून कोंडा उफणला तसं ते व्यर्थ होतं. म्हणून माऊलीने देखील म्हटलेलं आहे की नाही, वा उगाची श्रम व्यर्थ जाय. म्हणजे विनाकारण श्रम आणि व्यर्थ श्रम. श्रमामध्ये देखील आपल्याला दोन प्रकार पाहायला मिळतील. एक श्रम जो आहे तो सफळ श्रम आहे आणि दुसरा निष्फळ श्रम आहे. उदाहरणार्थ, घाण्यामध्ये दाणे वगैरे काही घातले आणि मग त्या बैलाकडनं जर श्रम करून घेतले तर श्रम आहेत, परंतु कसे आहेत? सफळ श्रम आहे. तेल काहीतरी मिळणार आहे. परंतु त्या घाण्यामध्ये जर आपण रेती घातली, वाळूचे कण घातले आणि मग जर फिरवलं तर श्रम आहेत की नाही? आहेत, परंतु काहीतरी त्याचा उपयोग आहे काय? तर हे निष्फळ आहे. त्याप्रमाणे असं वेदोक्तच कर्म करणारे, म्हणजे वेदोक्त कर्म करू नये असं अजिबातच मत नाही. किंबहुना वेदाने आपल्या हिताकरता म्हणूनच तत्तत् कर्मांचा उपदेश केलेला आहे. म्हणून वेदोक्तच कर्म करणारे, परंतु स्वर्ग सुखाच्या अपेक्षेने करणारे, म्हणजे उपासनेच्या माध्यमातून खराच परमात्मा जाणून घ्यायला पाहिजे, परमात्मा प्राप्ती करून घ्यायला पाहिजे. त्याऐवजी नश्वर असलेल्या स्वर्गाधिक सुखांकरता म्हणून जे काही काम्य कर्म करणारे, यज्ञाधिक कर्म करणारे आहेत, त्यांनी आपला तो वेद जाणण्याचा अधिकार, वेदज्ञपणा हा व्यर्थच घालवला आहे असं भगवंताचं मत आहे. कणू सांडवणी उफणीला कोंडा जैसा, किंवा दाण्याविण कोंडा पाखडीला. म्हणून सांगतात, माझ्या एका वाचून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद या 3 वेदांनी सांगितलेली हौत्र, आध्वर्यव आणि औदगात्र हे यज्ञीय कर्म निष्फळ आहेत. याकरता अर्जुना, आता माझ्या वाचून तू दुसरं काही जाणू नकोस, मला एकट्याला जाणूनच तू सुखी होशील. म्हणजे जगामध्ये जर जाणून काही घ्यायचं असेल तर केवळ परमात्माच जाणून घ्यावा. म्हणून असं चिंतन दिलेलं आहे. जिज्ञास्यम ब्रह्म केवलम. जिज्ञास्य हे केवळ ब्रह्म आहे, कारण की एक त्याला जाणलं की सर्वच काही जाणल्यासारखं होतं, सर्व अनर्थातून मुक्ती होते. आणि आता मग भगवान सांगतात की अशा वेगवेगळ्या पुण्य पापाच्या आडमार्गांना न लागता जो आयुष्यामध्ये केवळ माझं चिंतन करतो, माझ्या ठिकाणी अनन्य होतो, अनन्यनिष्ठ होतो, त्याच्या जीवनामध्ये मी काय करतो तर भगवान या ठिकाणी आपली प्रतिज्ञा सांगतात. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. म्हणून भगवान अर्जुनाला सांगतात की तू इतर सर्व मार्गांचा, इतर गोष्टींचा त्याग कर आणि माझा आश्रय कर. कारण अन्याचा त्याग करून माझ्याशीच एकनिष्ठतेने राहून जे भक्त सर्व प्रकारे माझंच चिंतन करणारे आहेत, सर्व प्रकारे माझीच उपासना करतात, त्या अखंड श्रद्धापूर्वक माझ्या ध्यानामध्येच ज्याचं चित्त लागलेलं आहे, अशा भक्तांचा अप्राप्ताची प्राप्तिरूप योग आणि प्राप्ताचं परिरक्षण रूप क्षेम यांचा मी भार वाहतो. असं आहे भगवंताची ही प्रतिज्ञा आहे. योगक्षेमं वहाम्यहम. आपल्याकडे
भारतीय जीवन विमा LIC, त्याचं देखील ब्रीद वाक्य हेच आहे की नाही, योगक्षेमम वहाम्यहम. भगवान म्हणतात मी त्याचा योगक्षेम वाहतो, पण कुणाचा, तर मग त्याला महत्व आहे. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानाम. असे जे आहेत त्यांचा योगक्षेम मी वाहतो. यातही फार गंमत आहे बरं. वहाम्यहम म्हणतात, ददाम्यहम नाही. वहाम्यहम या शब्दाचा अर्थ आहे मी स्वतः वहन करतो, मी स्वतः त्याच्या पोटपाण्याची काळजी करत असतो. जे अनन्य भावाने मला शरण येतात, माझीच सेवा करतात, मद व्यतिरिक्त अन्य कुणाचाही आश्रय घेत नाहीत, अशा महापुरुषांच्या संपूर्ण निर्वाहाची चिंता मी स्वतः करतो, स्वतः वहन करतो. वहाम्यहम हे पद महत्त्वाचं आहे. या संबंधामध्ये एक थोडासा दृष्टांत सांगून जातो. साहित्यशास्त्रामध्ये जगन्नाथ पंडित नावाचे एक मोठी कवी होऊन गेले, ज्यांचे रसगंगाधर इत्यादी साहित्यशास्त्रात मोठे मोठे ग्रंथ आहेत. आणि ज्यांच्याविषयी अशी एक किंवदंती आहे की राजाच्या पदरी होते, मोठे पंडित म्हणून नावाजलेले होते, आणि या बादशहाच्या पदरी असताना एका यवनिका म्हणजे मुसलमान तरुणीशी त्यांचा संग घडला, संबंध आला, आणि मग यामुळे थोडीशी निंदा अपवाद वगैरे निर्माण झाला. तिच्या समवेत ते काशी नगरीमध्ये राहत होते. तर त्यावेळेला एक वेळेस ते असे सूर्योदय होऊन गेलेले असताना सुद्धा खाटेवर झोपलेले होते आणि त्यांची शेंडी खाली लोंबत होती. त्यावेळेला अप्पय्य दीक्षित नावाचे एक मोठे वेदांती गंगेवर जात असताना त्यांनी या व्यक्तीकडे पाहिलं की झोपलेला आहे, सूर्योदय झाला तरीसुद्धा झोपलेला आहे, आणि शेंडी दिसते, याचा अर्थ द्विजातीमधील आहे, ज्याचा उपनयन संस्कार झालेला आहे असा आहे. आणि मग त्याने तर आपल्या वर्णाश्रम धर्मामध्ये निरत असायला पाहिजे होतं, असं असताना हा झोपलेला आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलं, किम शेषे निशंकम शेषे शेषे वयसी. अरे बाबा, आयुष्य किती शिल्लक राहिले माहिती नाही आहे, आणि मग अशा स्थितीमध्ये त्वरेने भगवंताची भक्ती करण्याच्या ऐवजी, काही धर्माचरण करण्याच्या ऐवजी निशंक होऊन असं या शेषवयात काय झोपला आहेस. त्यावेळेला त्या जगन्नाथ पंडितांनी आपल्या तोंडावरचं पांघरुण बाजूला काढलं आणि त्यांच्याकडे पाहिलं, आणि त्यावेळेस अप्पय्य दीक्षितांनी पाहिलं, अरे हे तर जगन्नाथ पंडित आहेत. मग म्हणाले, नाही नाही नाही, तुम्ही झोपा, तुम्हाला काही काळजी नाही आहे, तुम्हाला काही अडचण नाही. आणि शेवटी असं सांगितलेलं आहे की आपली असलेली पवित्रता ही सिद्ध करण्याकरता आणि आपला अधिकार काय आहे हेही जगाला दाखवून देण्याकरता म्हणून जगन्नाथ पंडित काशी क्षेत्री गंगामाईच्या तीरावरती बसलेले होते, आणि त्यांनी गंगामाईच्या वर्णनपर सुंदर काव्याची रचना केली. यालाच गंगा लहरी असं म्हटलं गेलेलं आहे. तर किंवदंती या संबंधामध्ये अशी आहे की एक श्लोकाची रचना झाली की गंगामाई एक पायरी वर चढत असे, आणि अशा पद्धतीने त्या 52-53 श्लोकांची रचना झाली. जगन्नाथ पंडित जिथपर्यंत होते तिथपर्यंत एक एक पायरी वरती आलेली आहे गंगामाई, आणि गंगामाईने जगन्नाथ पंडितांना आपल्या उदरामध्ये समाविष्ट करून घेतलेले आहे. मग मला विचारायचं आहे की गंगामाई स्वतः ज्यांना आपल्या उदरामध्ये समाविष्ट करून घेते, त्यांच्या काव्याची एक एक रचना ऐकत असताना आनंदाने एक एक पायरी वर चढते, नाचत नाचत येते, अशा जगन्नाथ पंडितांचा अधिकार कमी असेल काय? फार मोठा अधिकार. त्यांच्या संबंधामध्ये असं चिंतन दिलं. मी या श्लोकाकरता बोलतोय बरं का, वहाम्यहम करता. तर एक वेळेला पंडितजी बाहेर गेलेले होते
आणि घरामध्ये आता दुपारी काय करायचं हा मोठा प्रश्न होता. म्हणजे सर्व संघ परित्याग करून निघालेले होते ना. मग त्यावेळेला भगवंतालाच ते जाणवलं. भगवंताने एका लहान मुलाचं रूप घेतलं आणि डोक्यावरती भरपूर शिदा घेऊन पंडितजींच्या घरी गेले. पंडितजींच्या पत्नींनी विचारलं, कोण आहात? त्यांनी सांगितलं, पंडितजींनी माझ्याकडे हा शिदा पाठवलेला आहे. ठीक आहे. तो शिदा उतरवून घेतला आणि त्या मुलाकडे पाहत असताना असं लक्षात आलं की त्या मुलाचा गाल जरा सुजलेला आहे, गालावरती वळ उठलेले आहे. म्हणून त्या मातोश्रीने विचारलं, काय झालं? त्यावेळेस त्या मुलाने वर्णन केलं की पंडितजीने मला मारलंय. शिदा त्यांनीच पाठवलं पण मला मारलं. त्यांना इतका राग आला की इतक्या लहान मुलाच्या डोक्यावरती एवढं ओझं देतात आणि पुन्हा वरतून त्याला मारतात. येऊ द्या म्हणाले. तो निघून गेला. पंडितजी ज्या वेळेला आले, स्नान संध्या वगैरे सर्व काही गोष्टी करून, त्यावेळेला भोजन वगैरे तर झालं आणि सहज त्यांनी विचारलं, का किती निर्दयी आहात, क्रूर आहात. म्हणजे त्या लहान मुलाच्या डोक्यावरती एवढं ओझं दिलं आणि वरतून त्याला मारतात. त्याचा गाल कसा झाला, वळ उठले. पंडितजींना समजे ना, आपण तर कुणाला मारलं नाही, आपण कुणाजवळ शिदाही पाठवला नाही आहे आणि हे तर वर्णन करते. मग त्यांच्या लक्षात आलं की आदल्या दिवशी ते गीतेचा स्वाध्याय करत असताना हा श्लोक त्यांच्या समोर आलेला होता. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. तर यामध्ये जे वहाम्यहम पद आहे ना, या वहाम्यहम पदाविषयी स्वतः भगवंताच्या प्रतिज्ञेविषयी, भगवंताच्या शब्दाविषयी त्यांच्या अंतःकरणात विकल्प निर्माण झाला आणि त्यांनी मनात असा विचार केला की भगवान स्वतः कशाला वहन करेल भक्ताच्या संसाराचा भार, तर कुणाच्या तरी माध्यमातून तो भक्ताला देईल. म्हणून वहाम्यहम हे जे पद आहे ते खोडलं त्यांनी आणि ददाम्यहम असं पद त्या ठिकाणी लिहिलं होतं. जगन्नाथ पंडितांच्या डोळ्यात पाणी आलं. लक्षात आलं, देवा खरं आहे रे, ददाम्यहम नाही, वहाम्यहम हेच खरं आहे. हे एक नाही, अशी अनंत अनंत उदाहरणं आहेत की त्यावेळेला भगवान स्वतः सेवा करतात. न सांगता करी सर्व काम असं चिंतन आहे. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचं जीवन जर आपण पाहिलं तर भगवंताने 3 वेगवेगळ्या स्वरूपामध्ये प्रत्येक स्वरूपाने नाथ महाराजांची 12-12-12 याप्रमाणे 36 वर्ष सेवा केलेली आपल्याला पाहायला सापडतं. चोपदारी केलेली आहे, श्रीखंड्या म्हणूनही राहिलेले आहेत. 36 वर्ष नाथ महाराजांची भगवंतांनी सेवा केलेली आहे. तर भक्ताच्या ठिकाणी जी काही कमी असेल ती सर्व कमी दूर करण्याचं कार्य भगवान स्वतः करतात. फक्त तो अनन्य भक्त असला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. म्हणून इथे योगक्षेम म्हटलेलं आहे. व्यवहारामध्ये कसं चाललं आहे याकरता आपण म्हणतो योगक्षेम कसा आहे, परंतु योग शब्दाचा अर्थ वेगळा आहे आणि क्षेम शब्दाचा अर्थ वेगळा आहे. जगद्गुरु शंकराचार्य यांनी आपल्या भाष्यामध्ये असं चिंतन केलेलं आहे, अप्राप्तस्य प्राप्तिरी योगः प्राप्तस्य परिरक्षणम क्षेमः. म्हणजे आतापर्यंत आपल्याला जे मिळालं नाही ते मिळणं याला योग म्हणायचं आहे आणि जे मिळालं आहे त्याचं परिरक्षण होणं, ते टिकवणं याला क्षेम असं म्हटलेलं आहे. बऱ्याच वेळेला योग साध्य होतो परंतु क्षेम साध्य होत नाही. जे मिळालं नाही ते मिळतं परंतु मिळालेलं टिकवता येत नाही, टिकत नाही. म्हणून मिळणं आणि टिकणं यालाच योगक्षेम असं म्हणतात. मग जो अनन्य भक्त असतो भगवान त्याला जे मिळालेलं नाही ते मिळवूनही देतात आणि जे मिळालं आहे ते टिकवतात. म्हणून त्याचा योगक्षेम भगवान स्वतः चालवतात. आता यावरचं व्याख्यान बघा. जयांनी आपुले मजलागी चित्त केले समर्पित सर्व भावे, मातेची या पोटी मूलते गर्भस्थ राहतसे स्वस्थ, जैशा रीती तैसे मजविण आणिक बरवे, दिसेना स्वभावे जया लागे. भगवान म्हणतात,
ज्यांच्या चित्ताने, ज्यांनी काया वाचा मनासह संपूर्ण मला देऊन टाकलंय, जसा मातेच्या उदरामध्ये राहणारा गर्भगोळ हा स्वतःच्या देहनिर्वाहासाठी मातेशी अनन्य राहण्याव्यतिरिक्त कोणताही प्रयत्न करण्याचं जाणत नाही, त्याप्रमाणे जे अनन्य भक्त माझ्या वाचून दुसरं काहीच चांगलं नाही असं समजतात आणि ज्यांनी आपल्या जगण्याला माझंच नाव ठेवलं आहे, केवळ जगणं म्हणजे जीवन नसून परमात्मा हेच जीवन आहे असं ज्यांनी मानलं आहे, आणि अशा प्रकारचे माझ्या वाचून दुसरी गती नसलेल्या चित्ताने चिंतन करीत जे भक्त माझी उपासना करतात, त्यांची सेवा मी स्वतःच करतो. ते ज्या क्षणी काया वाचा मनाने एकवटून माझ्या ध्यानाच्या प्रवाहाला अनुसरले, त्याच क्षणी त्यांच्या योगक्षेमाची चिंता मला पडलेली असते. म्हणजे भक्ती केल्यानंतर, भक्ती पूर्ण झाल्यानंतर मग त्यांचा मी योगक्षेम वहन करतो असं नाही. ज्या क्षणाला त्यांनी सर्वस्व मला समर्पण केलं आणि भक्तीच्या वाटेला लागले, त्याच क्षणाला त्यांची सर्व जबाबदारी, त्यांची सर्व चिंता ही मला पाडलेली असते. मग त्यांनी जे जे करावं ते सर्व सफळ करण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडते. जसं पंख न फुटलेल्या पिलाच्या जीवाने पक्षिणी जगत असते, त्याप्रमाणे तान्ह लेकरू आपली तहान भूक काहीच जाणत नाही, त्याला काय कळतं, पण त्या तान्ह्याला हितकर काय आहे, काय अहितकर आहे, हे सर्व कोणाला करावं लागतं? आईलाच करावं लागतं. त्याप्रमाणे स्वतःच्या देह निर्वाहाची पण चिंता न करता जे मला प्राणाने अनुसरले आहेत, म्हणजे माझ्या प्राप्तीकरता प्राण देण्याचीही ज्यांची तयारी आहे, किंवा माझं चिंतन करता करताच ज्यांचा प्राणांत होतो, किंवा प्राणांतिक आपत्ती आली तरी जे माझं भजन सोडत नाही, त्यांची सर्व प्रकारे मी सेवा करतो. काही जण असे आहेत कामापुरतं भजन, काही जण असे आहेत काम झाल्यानंतरही भजन, आणि काही जण असे आहेत की कामाकरता म्हणून भजन नाही, तर भगवत सेवेकरता भजन, आणि ते सुद्धा कुठपर्यंत, तर प्राणांतिक वेळ आली तरी देखील भजनच. प्राण जरी कोणी म्हणेल की मी घेईन, भजन केलं तर प्राण घेईल, आणि जगावं असं वाटत असेल तर तुला भजन सोडावं लागेल. ते सांगतात मारायचं तर खुशाल मारा, परंतु मी मात्र भजन सोडणार नाही. आणि याच्याकरता उदाहरण जर काही असतील तर ते भक्तवर्य श्री प्रल्हाद महाराज आहेत. प्रल्हादांना हिरण्यकश्यपूने मारण्याचा प्रयत्न केला, एक नाही अनेक प्रकार केले. बरं कशा करता? प्रल्हादांचा गुन्हा काय होता? तर त्यांचा दोष गुन्हा एवढाच होता, म्हणजे हिरण्यकश्यपूच्या दृष्टिकोनातून दोष, बरं त्यांचा गुन्हा एवढाच होता की ते भगवंताचं नामस्मरण करत होते. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, अशा प्रकारे नवविधा प्रकारची भक्ती करावी असं त्यांचं मत होतं. आणि हेच त्या हिरण्यकश्यपूला न पटल्यामुळे तो हिरण्यकश्यपू प्रल्हादांना पोटच्या पोराला मारण्याचा प्रयत्न करतोय. प्राणांतिक वेळ आली, पण तरी देखील प्रल्हादांनी भजन सोडलं नाही. मग असे प्राणांतिक आपत्ती आली तरी जे माझं भजन सोडत नाही, भगवान सांगतात अशांची मी सर्व भावे सेवा करतो. मग त्या भक्तांना जीव ब्रह्मैक्य रूप मोक्षाची इच्छा असेल तर त्यांची तीच इच्छा पूर्ण करतो. किंवा देवा जन्मोजन्मी तुझी सेवा घडावी असं जर ते म्हणत असतील तर त्यांच्या या श्रवण कीर्तनादी सेवेत प्रेम घालतो.
म्हणजे घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, असं जर ते म्हणत असतील तर मी त्यांना दुःख विरहित, वेदना विरहित जन्मभाव प्रदान करतो आणि त्यांच्या सेवेमध्ये प्रेम घालतो. म्हणजे याचे एक 2-3 प्रकाराने अर्थ आपल्याला करता येतील. पहिला अर्थ असा आहे की भगवद विषयक बाह्य क्रियेला सेवा म्हणतात, पण त्या सेवेमध्ये जर अंतरातून प्रेम निर्माण झालं नाही तर त्या सेवेला भक्तीचं स्वरूप प्राप्त होत नाही. म्हणजे पैशाकरता काम करणे ही बाब वेगळी आणि अंतःकरणातून मनातून काम करणे ही बाब वेगळी. ज्या वेळेला त्या क्रियेमध्ये स्वतःचं मन असेल, आतून प्रेम निर्माण होत असेल, त्यावेळेला त्या क्रियेला, त्या सेवेला भक्ती असं म्हटलं गेलेलं आहे. नाहीतर अशी फक्त पैशाकरता म्हणून वरवर क्रिया करणारे तर अनेक आहेत की नाही, त्याला भक्ती नाही म्हणता येत. एक. दुसरा प्रकार, प्रेमावाचून केलेली सेवा ही देवाला प्रिय होत नाही किंवा ती दांभिक स्वरूपाची असण्याची शक्यता अधिक असते. आणि 3, सेवेमध्ये आत्यंतिक प्रेम असेल तरच त्या सेवेकरता पुन्हा पुन्हा घेतलेल्या जन्मातही गर्भवासादिकांचं दुःख वाटत नाही. आणि या 3 कारणांमुळे भगवान म्हणतात की प्रेमाचा पदर आड ठेवी, म्हणजे त्यांच्या सेवेमध्ये मी प्रेम घालतो. मग असे जे अनन्य भक्त आहेत ते जो विषय मनात धरतात तो त्यांच्या पुढे करून देऊ लागतो मी, आणि दिलेल्या विषयांचं सर्वतोपरी रक्षण करणं तेही मीच करतो. म्हणजे जे त्यांच्या अंतःकरणामध्ये वाटेल की नाही हे आपल्याला असणं जरा आवश्यक वाटतंय, लगेच भगवान पुरवतात आणि दिलेल्याचं पुन्हा रक्षण हे करतात. म्हणून ऐसा योगक्षेम तयांचा आघावा सर्वथा पहावा लागे मज, काजे सर्व भावे मज निरंतर मानती आधार एकासीच. म्हणून अर्जुना, ज्यांच्या काया वाचा मन इंद्रियांचा आश्रय केवळ मी एक आहे, त्यांचा हा सर्व प्रकारचा योगक्षेम वाहण्याचा भार माझ्यावर पडलेला असतो. म्हणजे अनन्यतेला किती महत्त्व आहे ते यातून लक्षात येतं. आणि जो असा अनन्य होतो ना, त्याचा सर्व भार परमात्मा वहन करतात. मग जे असे अनन्य नाही त्यांचं काय, त्याचा विचार पुढे सांगणार. ये प्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः, तेऽपि मामेव कौन्तेय यजन्ते विधिपूर्वकम्. म्हणजे अर्जुना, जे माझ्याहून अन्य देवतांचे भक्त देखील श्रद्धायुक्त होऊन अन्य देवतांचं यजन करतात, ते देखील अविधिपूर्वक माझंच यजन करतात रे. म्हणजे परमात्म्या व्यतिरिक्त अन्य देवांची सेवा करतायत, एकनिष्ठतेने करतायत. तर त्या देवांची सेवा म्हणजे कोणाची सेवा आहे? शेवटी ती माझीच सेवा आहे, परंतु अविधिपूर्वक होणारी सेवा आहे. मग अविधिपूर्वक याला का म्हटलं तर त्याचा विचार सांगतात. सर्व व्यापका ते मज नेणोनिया, नाना संप्रदाया स्वीकारोनी, अग्नि इंद्र सूर्य सोमासी आहुती, देऊनी यजती जे कोणी. आता निष्काम आणि एकनिष्ठ अशा माझ्या भक्तीशिवाय दुसऱ्या सकाम आणि भिन्न भिन्न देवतानिष्ठ कर्ममार्गांच्या संप्रदायाने जे लोक अग्नये स्वाहा, इंद्राय स्वाहा, सूर्याय स्वाहा, सोमाय स्वाहा असं म्हणून अन्य देवतांचं यजन करतात, परंतु या सर्व देवतामध्ये अभेद संबंधाने असलेल्या मला ते जाणत नाहीत.
नाना संप्रदाया, संप्रदाय शब्दाचा अर्थ पंथ, परंतु इथे पंथ म्हणत असताना कर्ममार्ग, अन्य अन्य देवतानिष्ठ कर्ममार्ग असा अर्थ या ठिकाणी अधिक व्यवस्थित लागतो. सर्व देवांमध्ये एकमेव परमात्मा मीच आहे हे ते जाणत नाहीत. पण असं जरी असलं तरी ते यजनही खरोखर मलाच प्राप्त होतं, कारण जे हे सर्व विश्व आहे ते मीच आहे. परंतु भक्ती करण्याची पद्धती सरळ नसते ना, म्हणून ते भजन फळाच्या दृष्टीने वाकडं पडतं. सारांश असा की माझ्या शुद्ध भक्तीच्या फळात आणि अन्य देवतांच्या भक्तीच्या फळात वैषम्य निर्माण होतं. म्हणजे थेट जाण्यापेक्षा वाया गेल्यानंतर त्या फळामध्ये थोडा फरक पडणारच की नाही. पूर्वी असं होतं की नाही, जोपर्यंत सरकारी योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या किंवा योजनेचा लाभ घेणाऱ्यांच्या खात्यात जमा होत नव्हते, तोपर्यंत जो मधला असे तर त्याच्याकडे ते थोडं, त्याच्याकडे थोडं, अशा चाळणीतून गळत 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 खाली येत असे की नाही. वर्ण जर 100 रुपये मिळाले तर खाली आपल्या हातामध्ये फक्त 10च रुपये मिळत असत, कारण की आडमार्ग लागला की नाही. मग त्या पद्धतीने भक्ती करण्याची सरळ पद्धती, म्हणजे थेट भगवंताची भक्ती करण्याच्या ऐवजी जर अन्य देवतांची भक्ती केली तर त्या देवता फळ देतात, परंतु फळ देत असताना देवाकडनं घेतात आणि मग इकडे देतात, मग ते कमी होत चालतं. म्हणून शुद्ध भक्तीच्या फळात, भगवंताच्या शुद्ध भक्तीच्या फळात आणि अन्य देवतांच्या भक्तीच्या फळात थोडंसं वैषम्य निर्माण होतं. उदाहरण देतात, वृक्षाचे शाखा पल्लव हे सर्व एकाच बीजाचे नसतात काय? एकाच बीजाचे नसतात. झाडाच्या फांद्या पानं वगैरे सगळे एकाच बीजाचे, परंतु पाणी घेणे हा धर्म कुणाचा आहे? पानांचा फांद्यांचा आहे का? नाही, तर तो मुळाचा धर्म आहे. म्हणून ते पाणी मुळालाच घालावं लागतं की नाही. मुळाला पाणी घातलं तर ज्याप्रमाणे सर्व वृक्षाला तजेलदारपणा येतो. किंवा दुसरं उदाहरण सांगतात, इंद्रिय किती आहेत? 10 आहेत. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, आणि हे सर्व इंद्रिय कशाची आहेत? तर एकाच देहाची आहेत, आहे की नाही? होय. मग या 10ही इंद्रियांनी सेवन केलेले जे विषय आहेत त्या विषयांचे सुखदुःख एकाच अंतःकरणाच्या स्थानापर्यंत जातात की नाही? होय. असं काही होतं का की डोळ्याने सेवन केलेल्या विषयाचं सुखदुःख डोळ्यापर्यंतच मर्यादित होतं? नाही, तर एका अंतःकरणाच्या ठिकाणी या सर्व इंद्रियांनी सेवन केलेल्या विषयांची सुखदुःख पोहोचतात. हे जरी खरं असलं तरी देखील दूध तुपापासून बनवलेली चांगली पक्वान्न कानात घालता येतील काय? फुलं आणून डोळ्यांवर बांधता येतील काय? तर नाही. तर त्या पक्वान्नातील रस जसा मुखानेच सेवन केला पाहिजे, फुलातील सुगंध जसा नाकानेच घेतला पाहिजे, त्याप्रमाणे इंद्रादिक देव हे जरी माझे रूप असतील तरी पण मला इंद्र वगैरे न समजता मी समजूनच माझं भजन करावं. तर त्या भजनाला विशेष किंमत आहे. परंतु काही इतर जे कर्मठ आहेत ते मला व्यापकाला न जाणून जे काही भजन करतात ते परिणामी वाया जातं. कारण माझं भजन देवतांच्या उद्देशाने होत असल्यामुळे ते भलत्याचं आणि भलत्या स्वरूपाने होतं. म्हणून माझं भजन माझ्याच उद्देशाने होण्याचं ज्ञान, आणि हेच खरं कर्माचे डोळे आहेत, आणि ते ज्ञान देखील भ्रम संशय दोष रहित असावं. म्हणजे कर्माचे खरे डोळे कोणते आहेत? कर्मातील खरा डोळसपणा कोणता आहे? तर भगवंताला जाणून भगवंताची सेवा करणे, आणि ते जे ज्ञान आहे भगवंताचं ज्ञान
भगवंताच्या उद्देशानेच भगवंताचं भजन, तर ते देखील भ्रम संशय या दोषांनी रहित असलं पाहिजे. ठीक आहे. कारण मी कसा आहे तर भगवान स्वतः सांगतात, अहम हे सर्व यज्ञानाम भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च्यवन्ति ते. म्हणजे मी सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी आहे, परंतु हे कर्ममार्गी लोक मला यथार्थ रूपाने जाणत नाहीत, म्हणून मुख्य फळ जो मोक्ष त्यापासून भ्रष्ट होतात. यावरती व्याख्यान करताना स्वामी म्हणतात, सकळही यज्ञ सामुग्रीचा भोगता मजवीण पार्था कोण आहे, सर्वही यज्ञांचा मीच आधी अंत, नेणो निहे भ्रांत पूजी देवा. म्हणजे अर्जुना असं पहा की यज्ञातील सर्व हवीर द्रव्यांचा भोगता माझ्यामधून दुसरा कोण आहे. मीच सर्व यज्ञांचं कारण आहे आणि मीच या यज्ञांचं फळही आहे, परंतु सदोष बुद्धी असलेले याज्ञिक मला डावलून अन्य देवतांचं भजन करतात. ज्याप्रमाणे गंगेच्या काठी बसून तर्पण करताना गंगेचंच पाणी गंगेला, पण देवपितरांच्या उद्देशाने जसं अर्पण केलं जातं त्याप्रमाणे मीच निर्माण केलेलं हवीर द्रव्य मलाच पण भिन्न भिन्न देवतेंच्या भावनांनी देतात, देवतांच्या भावनेने देतात. म्हणून अर्जुना ते मला कोणत्याही प्रकाराने प्राप्त होत नाहीत. मग मनात जी इच्छा बाळगलेली असेल ते त्याच गतीला प्राप्त होतात. म्हणजे जिथे जिथे त्यांची आस्था असेल, श्रद्धा असेल, त्या त्या गतीला ते प्राप्त होतात. मग कोण कोणत्या गतीला प्राप्त होतो या संबंधामध्ये पुढे चिंतन दिलेलं आहे. यांती देवव्रता देवान पितॄन यांती पितृव्रता हा भूतानी यांती भूतेज्या यांती मध्या जिनोपी माम. यामध्ये 4 प्रकार सांगितलेले आहेत. देवव्रत, पितृव्रत, भूत प्रेत इत्यादिकांची पूजा करणारे आणि स्वतः भगवंताची पूजा करणारे. तर मग यामध्ये असं चिंतन आहे की इंद्रादी देवतांच्या उद्देशाने हवन, तर्पण, बलिदान, पूजा, प्रदक्षिणा, स्तुती, नमस्कार या रूपाने जे उपासना करतात ते देवतांना प्राप्त होतात. जे अग्निख्वाताधिक पितरांची श्राद्ध, तर्पण या रूपाने आराधना करतात ते पितरांना प्राप्त होतात. जे यक्ष, राक्षस, प्रेत, भूत यांची बली उपहारांच्या द्वारा पूजा करतात ते भूतांना प्राप्त होतात. आणि जे माझं यजन, पूजा, कथाश्रवण, स्तुती, नमस्कार, प्रदक्षिणा, नामसंकीर्तन किंवा मदर्पण बुद्धीने कर्म आणि देव पितर या सर्वांच्या ठिकाणी भगवत भाव ठेवणे अशा स्वरूपाची भक्ती करतात ते मला प्राप्त होतात. म्हणजे ज्याची जिथे श्रद्धा आहे, ज्याची जिथे निष्ठा आहे त्या ठिकाणी तो प्राप्त होतो असा विचार या श्लोकामध्ये मांडलेला आहे. आज काही कारणामुळे 1 तासाची ही सेवा मी समर्पित करत आहे आणि या श्लोकाच्या संबंधाने जे काही विचार आहेत ते विचार मी उद्याला व्यक्त करणार आहे. काही या ठिकाणी शंका देखील निर्माण होतात की भूत प्रेत पिशाच इत्यादिकांची उपासना करणारे त्याच गतीला प्राप्त होतात, म्हणजे नेमके त्यांना गती काय प्राप्त होते आणि भूत प्रेत इत्यादी योनी आहे की नाही इथपासून जो विचार आहे तो सर्व विचार आणि पुढील विचार हा उद्याला आपल्याला ऐकायला मिळेल. उद्याला रविवार असल्या कारणाने उद्या आपले 2 सत्र आहेत. सकाळी 1.5 तासाचे आणि सायंकाळी 2 तासाचे असे एकंदरीत आपले 2 सत्र उद्याला होणार आहेत. आत्ताचं हे वाङ्मयन पुष्प श्री स्वामीजींच्या चरणारविंदी, भगवत चरणारविंदी समर्पित करून मी माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव. त्र्यंबकेश्वर भगवान की जय. ॐ राम कृष्ण